आजचं आसन पूर्वोत्तानासनापासून आपण सुरुवात करूयात. संथ आणि दीर्घ श्वासन. पंजा टेकवण्याचा प्रयत्न करायचा पायाचा आणि कमरेतनं शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. आपण जे आसनं घेतोय त्याच्या मागची पार्श्वभूमी खरं सांगायचं कारण, गेल्या एका महिन्यामध्ये जेवढा बदल झाला तेवढा बदल गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेला नव्हता. योगासनं करताना जसं मला चालता आलं, लहान बाळ जसं विचार करत नाही की मी चाललो तर परफेक्ट चालेल अन्यथा चालणारच नाही, याच पद्धतीनं हे घडतं की योगासनं करताना मला पहिल्यांदा एक आसन मी परफेक्ट करेल आणि मग मी पुढे जाईल, या नादामध्ये आपण काही विशिष्ट स्नायूंचाच वापर करत राहतो. पण त्याऐवजी सध्याला आपण ज्या पद्धतीनं जातोय की आठवड्याला सरासरी 80च्या आसपास आसनं होतात आणि त्याच्यामध्ये शरीराला वेगवेगळ्या पद्धतीनं ताणल्यामुळे जी आपली शरीराची स्नायूंची लवचिकता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे बदल जाणवेल आणि आपल्याला अपेक्षित बदल आहे. त्यामुळे हा बदल मला जे जाणवतोय की गेल्या 4-5 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये जे झालेलं नव्हतं तो निकाल गेल्या एका महिन्यामध्ये झाला. लहानपणापासून करत होतो, परंतु अय्यंगार गुरुजींच्या पद्धतीने योगासनाला सुरुवात करून 7 वर्ष झाले. पण 7 वर्षात परत तेच काही विशिष्ट योगासन, त्यानंतर आपण पुढे जाऊ हा जो अट्टाहास होता त्याच्यामध्ये तेवढा चांगला निकाल येत नव्हता जेवढा ह्या महिन्याभरात आला. कारण लहान बाळ जसं करताना मी चालता चालता म्हणजे चाला पडा शिका या पद्धतीनं तो आपल्याला निकाल इथे निश्चितपणे येतो. आपण परत पुढच्या आसनाकडे जाऊयात. आकर्ण धनुरासन. आणि आत्ता सध्याला आपण जे काही करतोय हे परफेक्शन नाही आहे. या जगामध्ये परफेक्शन नसतं. आज मी रघुनाथ माशेलकरांची मुलाखत टाकतो लिंकमध्ये, कृपया जमलं तर ती मुलाखत सुद्धा पहा. त्याच्यामध्ये एकच वाक्य आहे की आपण कधीही परफेक्ट नसतो, कारण परफेक्टचा अर्थ तुमचा प्रवास संपला, आता तुम्हाला सर्व ज्ञान झालं. आणि उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे, ज्याला सर्व काही कळतं त्याला काही कळत नाही, आणि ज्याला काहीही कळत नाही त्याला सर्व काही कळतं. म्हणजे तो शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये कायम असतो.
तर आपल्याला शिकण्याच्या प्रक्रियेत राहायचं आहे. परफेक्शन तर नाहीच आहे, परंतु प्रत्येक वाटचाल ही अधिकाधिक परफेक्शनकडे होणं हे याच्यामधनं आपल्याला करत जायचं. आकर्ण धनुरासन. पहिल्यांदा उजवा पाय उचलला, डावा पाय सरळ ठेवला, डाव्या हाताने डाव्या पायाचे बोट पकडले. धनुष्याची प्रत्यंचा ताणताना ज्या पद्धतीनं दोरी ओढलेली असते, या पद्धतीनं आपण आपल्या पंजा आपल्या पायाच्या बोटाला अंगठ्याला ओढून धरतो. संथ संपूर्ण श्वसन. आकर्ण धनुरासन दुसरी बाजू. उजव्या पायाला उजव्या हाताने पकडायचंय, पंजाला किंवा अंगठ्याला, आणि दीर्घ श्वास.
L2 L3 डाव्या बाजूचाच डिसलोकेट आहे. आज एक विचार मनात आला. मध्ये एक मुलाखत पाहत होतो आणि त्याच्यामध्ये वाक्य होतं की जे माझ्यातलं सर्वोत्तम तेवढंच दाखवेल आणि जे माझं सामर्थ्य नाही ते दाखवणार नाही. मला असं वाटतं तसं न करता आपण जसं आहे तसंच दाखवावं, ते जास्त उत्तम राहतं. कारण उजव्या बाजूने खूप सुंदर, तर मग उजवी बाजू दाखवू, डावी बाजू दाखवायची नाही, हा एक पर्याय आपल्याला करता येऊ शकतो. पण तसं केलं तर ती स्वतःची कदाचित फसवणूक होऊ शकते. त्यापेक्षा जसं आहे तशाला तसं व्यक्त होणं योगामध्ये जास्त महत्त्वाचं असतं. आव आणणं ह्याच्यासाठी मासानोबू फुकुओका नावाचे निसर्ग शेती करणारे एक जण होते. 100 वर्षाचे होऊन गेले. अतिशय साध्या पद्धतीनं राहून शेती कशी करावी, बिना खताची, कुठलेही कष्ट न करता. स्वतः शास्त्रज्ञ असताना 1947-48 पासून निसर्ग शेती करत होते. जवळजवळ 100च्या वर 3-4 वर्ष जगले. आत्ता 10-12 वर्षाखाली ते गेले, 12-13 वर्षाखाली गेले. तर त्यांच्या एका पुस्तकामध्ये एक प्रकरणाचं नावच होतं, चुणचुणीतपणाचा आव आणण्यात मूर्खपणा प्रकट होत असतो. तर तसं आहे की मी माझ्यातलं सर्वोत्तम तेवढं दाखवेन आणि माझ्यातलं चुकीचं तेवढं समोर दाखवणार नाही. उलट आहे, तुकाराम महाराज असं म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. आणि आपल्यातलं वाईट जे आहे ते जर समोर दिसलं तर त्यात सुधारणा होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. ज्या कारणासाठी मला असं वाटतं की जसं आहे तसंच दाखवावं विनाकारण. मग आपल्याला सगळ्यात मोठा जो त्रास होतो, कारण योगासनं नाही तर आपलं हे योगमय जीवन आहे. सर्वात मोठा होणारा त्रास काय आहे, मी जसा आहे तसा न दाखवता मला नाटक जर करावंसं लागलं तर आपण विसरून जातो की मागच्या वेळी मी काय नाटक केलं होतं. त्यापेक्षा आहे तसं राहणं जास्त श्रेयस्कर असतं. आता आपल्याला करायचं आहे ऊर्ध्व प्रसारित पादासन. ऊर्ध्व प्रसारित पादासन करताना तुम्हाला निश्चित जाणवलं असेल की साधारणतः 1 महिन्याखाली या स्थितीत पाय राहायचे, नंतर त्याला ओढून आपल्याला अशा स्थितीमध्ये आणावं लागायचं आणि मग हात सोडले तरी सुद्धा परत पाय काही जागेवर राहिला, जागेवर स्थिर थांबायला तयार नसायचं. संथ संपूर्ण श्वसन.
यानंतर आपल्याला करायचं आहे विपरीत करणी. पायांमध्ये विशेषतः मांडीमध्ये जो तणाव आता निर्माण झाला, आपण सुरुवातीच्या काळामध्ये जे आसन हे करत होतो, वेळेअभावी आपण थोडा बदल केला की इथून वर येण्यासाठी 1 मिनिट, पण त्या स्थितीत जास्त वेळ न थांबता आपण परत खाली 1 ते 1.5 मिनिट करत होतो. विशेषतः इथपर्यंतची जी अवस्था असते त्या ठिकाणी काय होतं की सुरुवातीच्या काळात आपण पुठ्ठ्यांना आवळून धरतो, त्यामुळे पोटामध्ये अशी थरथर होते. खरं पाहता कमरेचा भाग सैल, पुठ्ठे सैल सोडून जर आपण असं हळूहळू हळूहळू वर गेलो तर एकाएकी होणार नाही, पण हळूहळू जर आपण वर गेलो तर होणारा फायदा कमरेचे स्नायू, पोटाचे स्नायू आणि विशेषतः या पेल्विस बोनचे जे सांधे आहेत, त्या पेल्विस बोनच्या सांध्यांच्या स्नायूंची ताकद एवढी वाढते की आपण त्या स्थितीमध्ये हळूहळू थोडा वेळ थांबू शकतो. आणि असं या स्थितीत थांबण्यासाठी जास्त कठीण आहे, कारण झटक्यामध्ये करताना तुम्ही त्या गतीमुळे तिथपर्यंत जाऊन पोहोचता. परंतु असं जेव्हा हळूहळू आपण वर जातो त्यावेळेला इथल्या स्नायूंना गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधी लढावं लागतं आणि त्यामुळे त्या स्नायूंची ताकद अधिक चांगल्या पद्धतीने वाढते. संथ संपूर्ण श्वसन. संथ संपूर्ण श्वसन, विपरीत करणी. जर आपण आपलं लक्ष श्वासावर दिलं तर हे ध्यानात्मक आसन होऊ शकतं की श्वास येतोय, श्वास जातोय, आपलं सारं चित्त जर स्वतःच्या श्वासाकडे लक्ष दिलं तर तुम्हाला जाणवेल की या स्थितीमध्ये श्वास घेणं कठीण जातं, श्वास सोडणं अधिक सोपं जातं. यामुळे निर्माण होणारी शून्यक अवस्था, कारण श्वास सहजतेने बाहेर जातो, फुफ्फुसामध्ये हवा अतिशय कमी राहते, यातूनच पुढे
सर्वांगासन. सर्वांगासनातून परत एकदा विपरीत करणे. सर्वांगासन, विपरीत करणे किंवा हलासन हे 3 आसन केल्यानंतर आपल्याला त्याच्या विरोधी काम करून आसनांमध्ये आलेला जो काही तणाव आहे तो आपल्याला कमी करायचा असतो. आणि त्यासाठी इथे आहे मत्स्यासन. टाळू टेकवायचा आहे, अंगठे पकडायचे. पायाचे अंगठे पकडल्यानंतर संथ संपूर्ण श्वसन. आता परत एकदा टाळूचा थोडासा अजून जास्तीचा भाग जर टेकवता आला तर तुमच्या लक्षात येईल की मांड्या आपोआप खाली टेकलेल्या आहेत. सरासरी विपरीत करणी, सर्वांगासन आणि हलासनाच्या कमीत कमी 1/3 वेळ आपल्याला मत्स्यासनामध्ये राहायचं असतं.
शरीराला शिथिल सोडण्यासाठी लक्ष श्वासाकडे. बऱ्याचदा आपण असं शरीर आखसून धरतोय, त्याला शिथिल सोडायचंय. मत्स्यासनानंतर आपण प्रयत्न करणार आहोत पद्मासनयुक्त सर्वांगासन. यानंतर पाय बदलून यानंतरचं आसन अनंतासन किंवा विष्णू शयनासन. अनंतासनामध्ये जी मुद्रा तुम्हाला क्षीरसागरामध्ये त्या वासुकी सापाच्या वरती विष्णू असं पहुडताना दिसेल, हे शयनासन नसून अनंतासन. विष्णूचं नाव अनंत आहे. अनंत ज्या पद्धतीनं जागी आहे, विश्रांती घेत आहेत, त्या पद्धतीनं हे आसन आहे. आणि इथे आपल्याला पाय वर उचलून घ्यायचा आहे. नकळत पाय गुडघ्यातून झुकतो, त्याला परत सरळ करायचंय.
अनंतासन दुसरी बाजू. संथ संपूर्ण श्वसन. आपल्या शरीरामध्ये असलेला असमतोल तुम्हाला जाणवतो ज्यावेळी एकच आसन दोन बाजूनी करतो त्यावेळेला. डाव्या पायाने जेव्हा मी आता करतोय त्यावेळेला हे अतिशय सहजरित्या पाय वर चाललेला आहे. तो गुडघ्यातनं वाकत नाहीये. मला कुठेही अवधान ठेवण्याची गरज नाहीये. पण उजव्या पायाच्या बाबतीमध्ये मात्र मला तिथं सातत्याने अवधान ठेवावं लागतंय. तर आपल्या शरीरामध्ये असलेल्या विसंगती तुम्हाला जागोजागी जर सजग असेल तर दिसू शकतं. त्यासाठी योगासनं आपल्याला मदत करतात. मी बंधाऱ्याच्या तिथं जातो. एका ठिकाणी असा अचानक 1-1.5 फुटाचा चालता चालता अचानक खाली उतरावं लागतं. आणि मला जाणवतं की अरे डावा पाय टाकल्यानं फार सोपं जातं. उजवा पाय टाकण्यासाठी मात्र मला प्रयत्न करावा लागतो. मग तिथं गेल्यानंतर म्हणजे डावा पाय चालता चालता पटकन खाली टाकून मी पुढे जाऊ शकतो. पण उजवा पाऊल टाकताना मात्र मला थांबावं लागतं आणि प्रयत्न करून हा उजवा पाय खाली न्यावा लागतो. हे पडल्यानंतर बहुतेक झालं, त्याच्या अगोदर नव्हतं तसं. तर अशी विसंगती किंवा शरीरामध्ये असमतोल जो आहे हा असमतोल दूर करण्यासाठी योगासनं निश्चितपणे आपल्याला मदत करतात. आता आपण करणार आहोत उत्तान पादासन. संथ संपूर्ण श्वसन. त्यात मान अशी ठेवूनही आपण करू शकतो. हेच पाय सरळ जर नेले तर त्रास नाही होत. परंतु या स्थितीत ठेवल्याबरोबर मांड्यांचे स्नायू तुम्हाला जाणीव करून देतात की आम्ही आहोत. पोटाचे स्नायू जाणीव करून देतात की आम्ही आहोत. कारण अशा अवस्थेमध्ये आपण गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधी ते पाय वर उचलतोय आणि त्यात परत सहजता येण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. आता त्याच्या पुढचं जे आसन आपल्याला करायचं आहे आपण प्रयत्न केला होता विटा ठेवून.
पार्श्वपिंडासन युक्त सर्वांगासन. तुम्ही लोड पण घेऊ शकता. यानंतर सेतुबंधासन. मागच्या आठवड्यामध्ये झालेली चूक अमोल गुरुजींनी दाखवून दिली होती की सेतुबंधासन म्हणत मी पूर्वोत्तानासन केलं. सेतुबंधासनामध्ये आपल्याला आपलं टाळू जो आहे हा डोक्याला टेकवायचा आहे. आणि डोक्याला टेकवलं, म्हणजे टाळूचा भाग जमिनीला टेकवायचा आहे. आणि तसा टेकवल्यानंतर शरीर वर उचलून धरायचे. बोलण्यात वेळ गेल्यामुळे आजचे 2 योगासनं राहिलेले आहेत, ते आपण उद्या घेऊ. खरं पाहता नववर्ष जे काही आहे
प्रथम ईशावास्य उपनिषद 3 श्लोक। ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंचं जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृधाः कस्य स्विद्धनम् कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतः समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे। असूर्यानाम ते लोका अन्धेन तमसा वृत्तः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एके चात्महनो जनः। पतंजलि योग सूत्र। अथ योगानुशासनम् योगः चित्तवृत्ति निरोधः तदा दृष्टुः स्वरूपेव स्थानं वृत्ति सारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टा क्लिष्टाः प्रमाण विपर्यय विकल्पन निद्रा स्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययो मिथ्या ज्ञानमतद्रुपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाति वस्तुशून्यो विकल्पः अभाव प्रत्ययालंबना वृत्तिनिद्रा अनुभूत विषय संप्रमोषः स्मृतिः अभ्यास वैराग्याभ्यान्तनिरोधः तत्र स्थितो यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारा सेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यं तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्णं वितर्क विचारानन्दास्मितारूपानुगमात् संप्रज्ञात विराम प्रत्ययाभ्यास पूर्वः संस्कार शेषोन्नय भव प्रत्ययो विदेह प्रकृति लयानां श्रद्धा वीर्य स्मृति समाधि प्रज्ञापूर्वक इतरेषां तीव्र संवेगनामासन्नः मृदुमध्याधि मात्रत्वात् ततोपि विशेषः ईश्वर प्रणिधानाद्वां क्लेश कर्म विपाका शरीर परामृष्टः पुरुष विशेष ईश्वर तत्र निरतिशयं सर्वज्ञ बीजम्। उद्या सकाळी परत एकदा आपण भेटूयात। धन्यवाद।